आज करमाळा तालुक्यामध्ये पोत्रे आणि श्रीदेवीचा माळ या दोन्ही ठिकाणाहून रात्रीच्या वेळेस दोन गाया चोरी गेल्याची घटना घडलेली आहे. श्रीदेवीचा माळ येथे नाना बिडवे ह्या शेतकऱ्याची एक जर्सी गाय त्यांच्या राहत्या घरासमोरून रात्रीच्या वेळेस चोरी झालेली घटना घडली आहे. हे CCTV कॅमेरे कैद झाले आहेत. 1:15 ही घटना घडली आहे. नाना बिडवे पोलीस स्टेशनला गेले असता त्यांची नोंद करण्यात आली नाही. पोलिसांनी सांगितले की तुम्ही आजूबाजूला बघा, नंतर पुन्हा गेले, दाखल करण्यात आली नाही. पोलिसांची जबाबदारी आहे की कुठलीही घटना घडल्यावर नोंद करून घेणे आणि तात्काळ तिची अंमलबजावणी करणे. कारण पोलिसांकडे यंत्रणा आहे, गावोगाव पोलीस पाटील आहेत, पोलीस मित्र आहेत, यांना जर संपर्क साधून अशा वेळेस त्या ठिकाणी तात्काळ चौकशी करता येते. आणि असं जर पोलिसांनी सहकार्य केलं तर तिथून जाणारा प्रत्येक नागरिक हा आनंदी आणि त्याला धीर दिला जातो, मिळाला जातो. असं न होता पोलीस कोणतीही कारवाई करत नाही. तरी पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा घटनेवर तात्काळ अंमलबजावणी करावी. आणि आता आपण नाना बिडवे यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. नेमकं काय घडलं ते त्यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेऊ. दोघं तिघं उतरली, तिथनं एक जण गेलेला दिसतोय, एक जण बघितलेला दिसतोय, तिथनं आणली कालवटून तिथं आणून करून मागायचं. असा काय संशय आधी घटना बिटना घडल्या, संशय काय? ह्याच्या अगोदर माझी 5-6 वर्षाखाली एक गाय गेली. पोलीस स्टेशनला दाखल केलं होतं का? गेलची दाखल. त्या अगोदरचं दाखल केलं तर आता आजचं केलंय का दाखल? आजही काय चाललंय, आता दिवसभर हुडकतोय गाय, पण काय सापडाना. ते CCTV फुटेज खाली बी बघायला गेलतो, पण तिथं माणूस नव्हता म्हणून. त्या अगोदर जी गाय गेली ती सापडली होती? नाही गेली नाही. गेली ती गेली. पोलीस स्टेशन दाखल केलं होतं. हा पण म्हणजे पुढचा माणूस आणाय गेलाय, मागचा माणूस जर कोण आलं ती गाभण गाई म्हणूनच तिथवर गेला. ती आता ह्यांच्यातला माणूस आहे का? दुपारपर्यंत ऐक की, दुपारपर्यंत चर्चा ऐकाय आला, बघितलंय का?